तो बघा ढेंगातून बघा कसा जातोय तो बघा. भूषणच्या दादू दादू लाजला. एवढा प्रसाद? प्रसाद की महाप्रसाद? वट काय ती झाड सगळे ओके मध्ये. पाऊस पण येतोय. कसं दादू कसं? सुरूची झाडेचे आंबे चोरताना दादू संसारे. दादू संसारे. हे बघा वाय मॅन वर्सेस वाईल्ड. जंगलामध्ये चाललंय मॅन वर्सेस वाईल्ड. इकडून तिकडून. हे बघा मित्रांनो मंदिराकडे आलोय आम्ही. हे बघा किती छान मंदिर आहे. मंदिर आहे सॉरी. भूषणचे मित्र बघा. भूषणचे मित्र. भूषण इकडे आण. इकडे आण. इकडे आण. घाबरू नको. हा दे. मी मला फोडून दे एक. मी देतो त्यांना. अरे बघा हे बघा भूषणचे मित्र. हे बघा नाव सांगा काय त्याची. भूषणचे मित्र बघा. Turn right onto Rajapur Road. डेंजर मध्ये भूषण भरवतोय त्यांना. Turn right onto MDR 61, then turn right onto Rajapur Road. Head southwest. तो बघा ढेंगातून बघा कसा जातोय तो बघा. भूषणच्या नाही तेवढं नाही रे. व्हेजिटेरियन आहेत ते. नॉनव्हेज नाही खाणार. टेन्शन नको घेऊ. हे बघा त्यांना पण दे. आणि झाला आता बस. जास्त नाही आता. मित्रांचे जास्त लाड नाही करायचे आता. ते तुझा सोडणारच नाहीत बघ. आपला एंड पर्यंत सोडणार नाही. मग कसं वाटलं भूषण? मित्रांना भेटून कसं वाटलं? मित्र नाहीत ती जंगलातले वानर आहेत. त्यांना जराशी भूक लागली होती. 2 दिवसाची उपास होते म्हणून त्यांना दिलं. हे बघा परत आले भूषणच्या मागून. दादू 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 लाजला. भूषण पण लाजतो काय बघू. घामाला काय भूषणला? काय आठवण आली दिशी बनून घामाला? कोणतं मंदिर आहे? हे पण मस्त आहे. हे कोणतं मंदिर आहे? इधर आना पडेगा. नाही खेळू नाही. खेकडे पकडू शकतो. एक नंबर. इकडे जाऊया आपण येताना. एक नंबर. मुंबई कोस्टल रोड. नो इट्स रॉंग. कोकण कोस्टल रोड. नाही मी बोलत नाही. मी सांगतोय तुम्हाला. डोंगर नुसतं एकदम सगळं सगळं असं ओके मध्ये. हा रस्ता तरी खराब आहे. पहिल्यापासूनच खराब आहे इथला रस्ता. त्याला काय बोलूच शकत नाही आता. वाटते बघ आला तुम्ही ओपन केलं म्हणतो. आम्ही नाही केलं. हा ही झाडं कुठली आहे रे? झाडा बेटांचे काही नाव माहितीच काय? कसली? सुरूची झाडं. सुरूची पण. ग्लास बघ कशी पडलेत. सुरूची बंद आहे. सुरूची बंद आहे म्हणून आम्हाला फक्त सुरूची हॉटेल माहिती आहे बस. मस्त आहे इकडे. शूट वगैरेला मस्त आहे. हा मध्येच तो म्हणतोय. हा बस अजून.
एक काम करूया, काय बाईट पकडायला तुम्हाला तिकडे सोडतो त्या मंदिराच्या इथं, खेकडे पण पकडतो दोघं जण, तिकडे सोडतो, तिकडे पकडत राहा तुम्ही खेकडे, आम्ही इकडे फोटो काढतो, तोपर्यंत. म्हणजे सर त्यांच्या सर पाणी नको नको आम्ही मेकअपच करणार नाही तर. नाही बाईकवर नाही एवढा लांब प्रवास. हा पुढे झाला. हा मग वाव कॅमेराची काय गरज, माझ्याकडे आयफोन आहे. एडिट करशील. वाव वाव वाव. मेन व्ह्यू तर आता पुढे येणार आहे. एक नंबर रे, येऊया रे आपण. अरे वा, वाव काय ती झाडी, काय ते डोंगर. ओके मध्ये हाच तो बघितला होता मी. मारा पण ओके मध्ये लागतो. कोकण कोस्टल रोड आहे बघ, इथं पण मंदिर आहे, स्वामी समर्थ मठ. हा बघ, इधर नाही रे, तो मासे पकडतोय. बघ हे परत बघायचा. पवन चक्की जवळच आल्या, हवे येते समुद्रातून मस्त. मायला पाय पण माझ्याला बाजूला मला झालं बंद पाहिजे. चलो येस येस, याला बोलतात सुख, कोकणातलं सुख. आणि हे कुणकेश्वर मंदिर. अनुष्का, नंतर थोडंसं भाषण द्या, कसं वाटलं ते. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो लोकेशनवरती. बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजत असेल आपण कुठे आलं. समुद्र वगैरे दिसत असेल किंवा दिसत असेल, मी तुम्हाला दाखवतो. सरप्राईज होतं तुमच्यासाठी. मी पहिल्यांदाच आलो आहे. कोकणातील प्रसिद्ध ठिकाण आहे, कधीतरी नक्की विजिट करा, बघा एकदा नीट. कोणतं ठिकाण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कधी आलात ना, इकडे गणपतीचं मंदिर आहे, हे इकडे बाजूला नारायणचं मंदिर आहे. आणि मंदिराच्या समोरच हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या समोरच एवढा भारी व्ह्यू आहे ना, बघा तुम्ही, म्हणजे शब्दात मांडता येणार नाही, एवढा भारी व्ह्यू आहे. एवढा मस्त वाटतं, एवढा क्लीन, एवढा नीट बीच आहे. थोडं पावसामुळे सगळे नदी याच्यामधली लाकडं वगैरे आलेत वाहून समुद्रामध्ये गेले, पण एवढा मस्त बीच आहे ना बघा. आणि बीचवर एक माणूसही नाही आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता किती क्लीन आणि किती भारी बीच असेल हे बघा. तर कधी आलात तर नक्की भेट द्या. श्री देव कुणकेश्वर देवगडमध्ये आहे. आणि जाम भारी मित्रांनो, अनबिलिव्हेबल. हे बघा, एक नंबर, नक्की या. हे बघा, अशा प्रकारे 3 लोक व्ह्यूचा आनंद घेताना. हे आमच्या नाही लावलं कपाळाला, हे पांढरं पांढरं असं. आपण लावायचं आपल्या कपाळाला. कुठं इथे आतमध्ये कोणी लावलं? आपण लावायचंय बघ. कुठं होतं कुठं पण. इथे ठीक आहे, आता परत मागे नाही, पुढे आलो की पुढेच. बघा भूषण चौरे व्ह्यूचा आनंद घेतो ना बघा. भूषण कसं वाटतंय? भूषणचं स्वप्न होतं कुणकेश्वर मंदिरात यायचं, भरपूर दिवस बोलत होता यायचंय. आज रडतोय बिचारा. आला, फायनली आला.
मित्रांनो दर्शन वगैरे झालं. आतमध्ये कॅमेऱ्याला सक्त मनाई आहे, त्यामुळे शूट करता नाही आलं. तर कुणकेश्वर मंदिर हे इथं आहे. कुणकेश्वर मंदिराच्या समोरच नारायण मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, मंडलिक मंदिर आहे आणि इथे एक देवीचं मंदिर आहे. नाव वगैरे काही नाही आहे तिथे. आणि तिथे एक मंदिर आहे. असे 4-5 मंदिरं एकाच परिसरात आहेत. तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्या. तुम्हाला दाखवतो या साईडनी. ही दुसरी बाजू आहे. हे एक मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. त्यानंतर हे कुणकेश्वर मंदिर, इकडे एक मंदिर आहे आणि समोर 2 मंदिर आहेत. मी दाखवली नाही, मी फोटो काढले. मी जमलं तर मग त्याच्यामध्ये टाकेन. जसं मी मगाशी म्हटलं होतं मित्रांनो, इथे एक समाधी मंदिर आहे. बघा तुम्हाला दिसत असेल, दाखवतो मी. समाधी मंदिर आहे आणि समोरच त्याच्याच बाजूला एक भैरव मंदिर आहे. आणि मंदिर किती मस्त बांधलं आहे बघा. म्हणजे पूर्ण लाकडाचं बांधकाम आहे. मी तुम्हाला दाखवलं आतून, एकदम आतून दाखवतो. एकच मिनटं. हे बघा किती भारी बांधलं आहे बघा. पूर्ण सगळं लाकडाचं आहे, पूर्ण लाकडाचं बांधकाम आहे बघा. आणि एकदम परफेक्ट ते लाकडाचे फळे आहेत, ते एकदम परफेक्ट लावलेत. भैरवनाथांचं मंदिर आहे आणि समोरच ही एंट्री आहे. आणि तिकडून पण आहे, ती आधी गेट होता, आता नवीन बांधला आहे. बाजूला तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवल्यात. आणि हा आत्ता एंट्रन्स बांधला आहे, त्याआधी तिकडून होता हा कुणकेश्वर मंदिर. आणि हा जसं मी म्हटलं होतं मगाशी मंडलिक मंदिर, हे बघा बघू शकता तुम्ही पूर्ण. आणि हे नारायण मंदिर, मेन मंदिर इथे. आणि मंदिराच्या समोरच हे बघा नारायण मंदिर. आणि हे गणपती मंदिर. आणि ह्या सगळ्या मंदिराच्या समोर हा व्ह्यू किती भारी वाटत असेल सांगा. एवढं सगळं बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. कारण हे मंदिर आणि समोर असा समुद्र, तोही इतका भारी. हे फक्त कोकणातच होऊ शकतं. देवगडमध्ये हवा आहे आता. आणि हवा इतकी गार आहे, इतकी गार आहे. म्हणजे उन्हाळ्यात पण एखादं इथं कोणी आलं ना तर खूप भारी वाटेल त्यांना, खूप भारी. आतमध्ये शूट करायला मिळालं नाही कारण की परवानगी नव्हती. मी जेवढं जमेल तेवढं केलं आहे, नक्की बघा तेवढं. आणि हे मंदिर कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचे व्हिडिओज आता हा एक स्पॉट होता आमचा करायचा म्हणून, आणि अजून 4-5 प्लेस आहेत जे करायचे आहेत. तर नक्की बघा आणि पुढे पण बघत राहा. भेटू लगेचच. मे बी या मंदिराचे जे भटजी काका आहेत त्यांच्या घरी, ते दादूच्या ओळखीचे आहेत, त्यामुळे त्यांच्या घरी गेलेत. ते कोणतं घर आहे माहीत नाही नक्की. बघावं लागेल. बघा इथे तलाव वगैरे पण आहे. साफ नाही केले, मासे वगैरे आहेत आतमध्ये, पण पावसातून हे पूर्ण भरत असणार आहे. पूर्ण मंदिर पावसाने भरत असणार आहे. शंकराची मूर्ती आहे मध्ये. आणि हे आतमध्ये तुम्ही बघाल तर पूर्ण शेवाळे आलेत. मंदिर नंतर भरेल. पावसातून पूर्ण साफ वगैरे करत असतील. आणि कासव आहे हे बघा, आत्ताच वरती आला कासव. असे मासे पण आहेत खूप. तो आत्ताच वरती आला कासव, गेला बघा. अजून आणि हे तलाव मंदिराच्या एकदम समोरच आहे. म्हणजे हा आता नवीन ब्रिज वगैरे बांधतायत. इथून भक्तिनिवाससाठी यायला रस्ता आहे. आणि तिथे समोर हे तलाव आहे. अजून जमलं तर नक्की पुढचे व्हिडिओज दाखवेन मी तुम्हाला. तर नक्की भेट द्या एकदा कुणकेश्वर मंदिराला, खूप भारी. हे बघा हाय काय हाय पुढे फिरतात बघा. हे बघा एक आला, हा आला दुसरा आणि हा आला तिसरा. हे बघा फिरायला आलेत की ह्याच्या त्याच्या घरातून माणसांकडून काय पिशव्या फक्त भरून घ्यायच्या बस.
ह्यांना इकडे तिकडे शोधायचं आणि हे दुसऱ्यांच्या घरात जाऊन फिरायचं. बघ बघ काय आणलं रे? एवढा प्रसाद? अरे प्रसाद की महाप्रसाद? वट. आम्ही आता इथून वरती जाणार होतो. हे वहिनी दादा हे वहिनी कुठे गेली आहेत बाथरूमला खाली वगैरे दादा. हा अरे ते गेले बाथरूमला. हे बघा 2 मिनटं. हा येतील आता. हे बघा दादू हा माझा दादा. ह्याला तर ओळखतच असाल तुम्ही. आणि हे मंदिर हॅलो एकदा नक्की भेट द्या. कुणकेश्वर 1 नंबर आहे. मध्ये 1 नंबर 1 नंबर लोकेशन. दूर दूर पर्यंत फक्त समुद्र दिसतोय आणि काही नाही. तुम्ही पिशव्या घेऊन सुद्धा चांगले दिसता. बस भारी आहे रे. हा ना मासे वगैरे मारते. जा ना दादू जाळं टाकायला जा ना. तुला येतं टाकतं जाळं? तर जाळ्यातून तुझं अटकून जायला बस. मला माहिती आहे रे तुम्हाला नाही माहिती. तुम्ही पहिल्यांदा आलेत माझ्या मार्गदर्शनाखाली जरा राहा. फक्त जरा पॉकेट तुमचं वापरा. बाकी मार्गदर्शन मी देतो. म्हणूनच तू म्हटलं माझ्या मार्गदर्शनाखाली राहा. काय हा तुम्ही जर हा तशी जिजाला काय टेन्शन नाही. मम्मी पप्पांना दिवसभर ती विचारत नाही. रात्री तर झोपताना पण विचारत नाही. जे सगळीकडे आई बाबाच पाहिजे असतात. काका कधी असतो? काका पाहिजे असतो तिला खाऊ खाताना. बस काल संध्याकाळी तिच्यासोबत प्रँक केला. ती रडायला आली होती. मम्मी जर बोलली नसती ना तर ती रडलीच असती. गावठी कोण काय? मी सुद्धा नाही बोलत. मी हाय तेच बोलतो. आम्ही तेच टाकतो. आपण फुकट दाखवायचं म्हणून दाखवायचं नाही. हे बघा मित्रांनो मंदिराकडे आलोय आम्ही. हे बघा किती छान मंदिर आहे. सॉरी किती छान मंदिर आहे. हाय बोललो आम्ही. आपली भाषाच तिथं काय आहे. काय भूषणची भाषा भारी आहे. कट जायचं तट. लॉक ओपन कर. काचा लावतो पहिल्या. अरे मग आम्ही ओपन करायला बोलतो ते लॉक होतं. गाडी थांब यांना बाहेर काढू दे बाबा. आम्ही सेवक आहे त्यांचे. येऊ देत बाहेर. पकड धर. काम करत असताना घाम काढतात त्याच्यासाठीच आणलेलं आहे. बस ये धर. हे आमचे स्पॉन्सर ट्रिपचे 2 जण आहे बघा. अस्मित शिगवान आणि दादू संसारे. ओंकार संसारे. तुझ्यापेक्षा जास्त मी राहिलो त्याच्यासोबत. ठीक आहे ना? काय दादू बरोबर ना? मग व्ह्यू बघा. दादूचं प्रमोशन वांद्रीत जाऊन करणार आता नाही. दादूच्या गाडीची नंबर प्लेट पण दिसली पाहिजे. सुरूची झाडं. आंब्याची बनत नाही सुरूची झाडं. बस दादू तुझं फोटोशूट आपण इकडेच करू. राजा काका बघत असाल व्हिडिओ तर ऐकून घ्या. दादू बोलते तसं शूट इथं करायचंय. दादू पण काय ती झाडं सगळे ओके मध्ये. पाऊस पण येतोय. एकच नंबर. मित्रांनो तुम्हाला स्पॉट दाखवतो आता. बघा पाऊस पण आलाय आणि जोरात आलाय.
आणि जायचंय बघा बीचवर. इथून बाहेर पडलो दादू, लगता है हम किसी बीच पे आ गए. दूर दूर तक कोई नहीं दिख रहा है, बस बारिश, कुछ लोग और ये समुंदर. कचरा आला रे पावसाने थोडा. काय बोललास? परत बोल, बोल ना. कचरा पण आहे. हा मग दाखवला ना. काकाने मासे बिशे पकडले असतील काय? बघूया का इथं बघायचं. चला आता 2-4 फोटो काढा मस्त. कसे दादू कसं बरा फोटो काढूया. काय काय आवाज घसत येत नाही. काय बोला, बोल ना. वहिनी फोटो काढायचा आहे. तुमच्या ना अंगठ्या आतमध्ये झालं, तुम्हाला किसच नाही. फोटो कोण कोण काढतो मी पण बघतो. आम्ही फोटो नाही काढणार, मी तो व्हिडिओ काढायला आलो बस. तुझी दाखव आधी. उभ्यानी ठीक होती, दादू बसून जाम बारी करतो. तू कुठे बघितला होतास त्याचा फोटो? कन्याकुमारीचा. मी कन्याकुमारी पिवळ्या बाले पाटरे पिवळ्या कलरचा टी शर्ट घातला नाही आणि असं बस बस नशीब तो फोटो वहिनीने बघितलाच नाही. त्याचा तिथपर्यंत प्रेम झालं होतं ना, मग काय करू शकत नाही. पर्याय नव्हता. कशी कशी ती कुठे सहिता झाडावर बसून यांचं नाव द्या मित्रांनो. तुम्ही समुद्र बघा, बघा कसलं भारी बघा समुद्र बघा. अरे चला, काय पाय बी काय खराब नाही होणार. थोडं पुढे जाऊन बघू ना. जवळून दाखवतो की समुद्र स्वच्छ आहे बघा. इथे जरा पावसामुळे खराब होऊन आलंय. उचल तुझी चप्पल, मला दाखवतो व्ह्यू बघा तुम्ही. फक्त जरा कचरा वगैरे वाहून आलाय पावसाने. बाकी पवनचक्क्या वगैरे तिथं मस्त. आणि बीच बघा, बाय बघा बीच बघा. उलटी. सुरूची झाडेचे आंबे चोरताना दादू संसारे. हे बघा, मॅन वर्सेस वाईल्ड. जंगलामध्ये चाललंय मॅन वर्सेस वाईल्ड. इकडून तिकडून झाडाचं तिकडून. हे बघा, ह्याला बोलतात सुरूची झाडे. दादू किती छान आहे ना सगळं, किती छान. ही आमची गाडी आणि हे आमचे 2 मालक जे शेवटच्या सीटवर बसतात. हा तू आणि हा ते पण काढत. हा चला चला जाऊ दे, आतमध्ये जाऊया. जाऊ आतमध्ये.
इथं आलो आहे देवगडमध्ये आलो आहे आम्ही आत्ता. विठ्ठल रखुमाई आणि श्रीदेव आकार मंदिर आहे. मंदिर आहे, गावाचं नाव मी आता वाचलं नाही, एकच मिनटं. गाव आहे तारामुंबरी. तर देवगडमध्ये तारामुंबरी गावात आलो आहे आणि तिथे मंदिर आहे. मागे तुम्ही मंदिर बघतच असाल, तुम्हाला मंदिर दिसत असेल तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. एवढं छान मंदिर बांधलं आहे ना, तुम्ही बघा मंदिराचं काम बघा, किती भारी मंदिर बांधले. आणि हे मंदिर पूर्ण तमिळनाडू, कर्नाटक इकडून असे कारागीर वगैरे आलेले, त्यांनी हे मंदिर बांधले. ते बघितल्यावर समजते आणि तुम्हालाही समजेलच की किती कोरीव आणि सुबक असं मस्त मंदिर बांधले बघा. म्हणजे बघणाऱ्याला एखाद्याला बघतच राहावं लागेल, इतकं भारी मंदिर बांधले. पुढच्या बाजूनी पण मस्त मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच हा बघा व्ह्यू. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हा असा व्ह्यू आहे. आणि इथे राहणाऱ्या लोकांना किती भारी वाटत असेल विचार करा की घराच्या समोर असा समुद्र आणि असं मंदिर वगैरे. ते बघा हे आमचे बधीर लोक आहे बघा, इकडं तिकडं फिरतात. किती भारी व्ह्यू आहे बघा. म्हणजे एखाद्याला इथं आल्यावर इथेच बसून राहावं वाटेल संध्याकाळचं मस्त. काय भूषण कसं आहे? मस्त व्ह्यू बघा, एन्जॉय द व्ह्यू, किती भारी आहे. आणि हे मंदिर देवगडमध्ये तारामुंबरी म्हणून गाव आहे तिथे. तर कधी आलात तर नक्की भेट द्या, खूप मस्त मंदिर आहे. हे मंदिर बांधताना कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू या ठिकाणाहून लोक मागवली होती, कारागीर. त्यामुळे ते बघूनच दिसतंय, बघूनच कळतंय की एवढं कोरीव काम. कारण की कर्नाटक आणि तमिळनाडू साईडला अशीच मंदिरं असतात. तुम्ही जर बालाजी टेम्पल बघितलं असेल किंवा अजून कोणती मंदिरं बघितली असतील तर ते असेच असतात. तो त्यांच्याकडून हे मंदिर बांधून घेतलं आहे असे इथले ग्रामस्थ सांगत होते. आणि ही बघा आपली पब्लिक चाफ्याची फुलं तोडायचे म्हणून मागून आले. गावकऱ्यांनी बघितलं ना फटके पडतील. तर असेच पुढे व्हिडिओ बघत राहा. अजून मित्रांनो आलो आता सिद्धिविनायक गणपती मंदिर. कोणतं गाव आहे? दाभोळे, पोखरवाड, पोखरबाव गणपती मंदिर आहे, फेमस आहे बघा सिद्धिविनायक गणपती मंदिर. आणि इकडे पाणी आहे. हे लोक दर्शन घ्यायला ना आलेत, हे लोक पाण्यामध्ये बोकलायला आलेत. तुम्हाला आतमधून मी मंदिर दाखवतो. एकच मिनटं चप्पल काढतो, एकच मिनटं. मंदिरात कमी पाण्याची आनंदी जास्त आहे. गणपती बाप्पा दाखवतो. ते गणपती मंदिर. आणि इकडे तुम्ही बघू शकता नैसर्गिक पाण्याचा झरा. मला दाखवतो मी. पाणी बघ भारी. हां चल तर खाली तर बघू. हे लोकेशन शोधणारे भूषण चौरे आणि गौरी शिगवण. पण इथे मस्त नैसर्गिक असं घर आहे. आणि अच्छा हेच तर तुम्ही पाहिजे होतं आपलं बापूला. अच्छा ओके मस्त दाखवतो मी. आणि एक नंबर मंदिर आहे. आणि पाण्यामध्ये दाखवतो मी. पाण्यामध्ये मित्रांनो बघा पाणी बघा किती क्लिअर आहे. त्या पाण्यामध्ये मासे बघा, हे बघा मला दिसत असतील तर. हे बघा किती मोठे मोठे मासे बघा. एकदम क्लिअर पाणी, एकदम क्लिअर. हा बोगदा आहे बघा, हा बघा
बोल दादू. हाच तो बोगदा. हेच ते मंदिर, हाच तो बोगदा. पाणी बघा किती क्लिअर आहे. कसं वाटतं भूषण? हे बघा, आणि हे फेमस आहे मंदिर. तुम्ही रील वगैरे बघितला असतील, मला दाखवतो. रील वगैरे इकडून काढलेल्या आहेत या. अरे बघा, हे बघा, इथून रील वगैरे तुम्ही पावसाच्या बघितल्या असाल इकडून अशा. आणि या पाण्यामध्ये जाताना असे बघा, मला दाखवतो आता. हे जातील तेव्हा बघा. आणि हे खूप जास्त फेमस आहे यासाठी. पावसातून वगैरे इथे बरेच लोक येतात रील वगैरे बनवायला. आणि आमची पब्लिक खुश बघा, आहे बघा, एकदम खुश. रील बनवायला इथेच येतात लोक. त्यामुळे तिकडे दर्शन घ्यायला कमी आहे, पण हे नैसर्गिक जे वरदान म्हणू शकतो जे लाभलं आहे या मंदिराला. एवढं स्वच्छ पाणी, एवढं स्वच्छ पाणी, एक नंबर. तुम्हाला मी दाखवतो थांबा मित्रांनो. पाण्याचं तर तुम्ही बघाच, माझे पाय बघा, तुम्हाला समजेल पाणी किती क्लिअर आहे. पाणी क्लिअर आहे, तुम्हाला समजेल. आहे बघा, इकडे असे नैसर्गिक खड्डे वगैरे आलेत, तुम्ही बघू शकता. कसले आहेत माहीत नाही, पण हे शंकराची पिंड वगैरे असते ना, तसा आकाराचा हा खड्डा आहे. आणि तिकडे नंदीबाबाचं मुख आहे. आणि इकडे नंदीबाबा आहे. आणि बघा देवस्थान. मित्रांनो, मासे बघा, पाय खात आहेत. तुम्हाला दिसत आहेत नाही दिसत आहेत मला नाही माहिती. बडे बघा, नॅचरल स्पा. नॅचरल स्पा. सप्तेश्वरला पण असंच येतात ना? मला पाण्याच्या आतमध्ये व्ह्यू दाखवतो मी. एकच मिनिट. मित्रांनो, आले इथं देवगड. काय देवगड बीच आहे आणि पवनचक्की गार्डन आहे बघा. इकडे पवनचक्की गार्डन आहे, इकडे पवनचक्की आहेत. आणि इकडे खाली आहे देवगड बीच. आणि ही आहे झिपलाईन, फ्लाईंग कोकण म्हणून झिपलाईन आहे. आणि व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू बघा. दिस इज द अनसीन कोकण. आणि इकडे लोक आनंद घेताना. इकडे बघा जहाज पण आहे, ती भारी आहे बघा. 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर जास्त नाही, 20-25 मिनटं लागतात यायला. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर. 2 व्हीलरने पण तेवढाच वेळ लागतो. दुपारचं येऊ नका, भरपूर ऊन आहे. बघा गार्डन. दादू काहीतरी बोलतोय. दादू काय बोलला? चॅनल काय? गाजवणार बघा, तुम्ही सपोर्ट करा. दादू पण गाजवेल मग. आपलं हे गार्डन बघायचं तो वहिनी, बघितलंस? वाव, व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक नंबर. एक राहणं. खाली फोटोशूट पॉईंट आहे, तुम्हाला दाखवतो. बघा, इकडून पण यायला आहे. आणि असा व्ह्यू आहे इकडून. इथे बसण्यासाठी आहे, बसू वगैरे शकता तुम्ही. आणि हा फोटोशूट पॉईंट आहे. आणि इकडे खाली बीच आहे, देवगड बीच आहे आय थिंक खाली. आणि तिकडे झिपलाईन पण आहे जायला, मस्त इकडे केलं. इकडे पण आहे खाली. पवनचक्की तिकडून स्टार्ट होते, तिकडून इकडे येते. आणि या लाटा आतमध्ये तुम्ही बघाल तर जहाज वगैरे पण आहे. एकदम बेस्ट. लाटा बघा किती मोठ्या उसळल्या आहेत. दुपारची वेळ आहे तरी पण
मोठं मोठे येतात. भारी यावं लागते कारगार. काय तव्यावर बसल्यावर वाटतंय? गाडीमध्ये का नाही बसले पण तुम्ही? मग गाडीमध्ये मच्छी काय आणली विचार. कोणाला? दादू बघ, दादू म्हणतो हा तापले सगळं तापले. चढते पण कळून द्यायची नाही. ठेव ना. भूषणची छावी. चष्मा तो वाटतो हसायचं असं मी काय सांगतो ते ऐका. काय सांगतो वाटतो काय आम्हाला काय सांगितलं हे गाणं म्हणूया काय मी म्हटलं मग काय म्हणतो माहितीये मला म्हटल्यावरती म्हणतात चुकीचं आहे. मग चुकीचंच आहे. नाही ते दुसरं गाणं होतं ते बरोबरच होतं. राम तुम्ही म्हटलं बाई म्हणतात चुकीचं आहे. चुकीचं म्हणतोस तू. रडके एक नंबरचे रडके. चांदणं चांदणं अरे काय शब्द सांग. चांदणं काय कशाला आवाज काढतोय पायाला? हळूहळू पुढे ना हळूहळू. आधी आवाजाने पळतो ना मी. इकडे आहे वाटतं अजून. हळूहळू घे ना. नाही रे तू पळ. जाणार कसं शेवटी? हा एक नंबर एक नंबर. एवढं जायचं आहे आम्हाला. जाम भारी जाम भारी रे. मी तर जाणार बाई. आधी तुम्हाला शोवरून आता सांगा. ए शोवरून येते ना 4-5 शोधून ठेव. मित्रांनो व्ह्यू बघा एकच नंबर. हे बघा इथून तर अजून काय वेगळाच नजारा दिसणार आहे. चांबारी याला देवघळी बीच ना. देवघळी बीच. हे बघा व्ह्यू बघा फक्त व्ह्यू.